आवाज आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. तर भावांनो, जय शिवराय. मस्करवाडीच्या राजाचा निरोप घेऊन आम्ही गेलो आमच्या आत्याच्या घरी. आत्याला भेट दिली आणि सरळ निघालो आम्ही आमच्या वाटेला. माझ्या आत्या एवढी घाबरट असेल ते मला आज कळलं. एका म्हशीला बघून वाट बदलली. ही रांगोळी कशी काढली ते कमेंट करून नक्की सांगा. मग लगेच आपली गाडी काढून आम्ही निघालो आमच्या आत्याला सोडायला. आमच्या घाटात कधी पण जावा, सतत हा पाऊस चालू असतो, पण एकदा घाट उतरला की पूर्ण सुक्क सुक्क वाटतं. मस्त गारगार वारा आणि काहीच नाही, निवांत गाडी चालवा. विसर्जन तर जणू थाटामाटाच चालू होतं. एका बाजूला बँजो, एका बाजूला डीजे, तर एका बाजूला आपल्या महाराष्ट्राची खरी परंपरा. हे होतं आपलं तळमवले. तर या आपला आता काळगाव बघूया. हा आहे काळगावातला फेमस वडापाव. तुम्ही तर एकदा नक्कीच येऊन बघा. आणि ही आपली ग्रामपंचायत आणि हे आपल्या काळगावचं ग्रामदैवत म्हणजे आईनी नाही. दुपारची वेळ असल्यामुळे देऊळ बंद असतं, तर आम्ही बाहेरूनच पाया पडून निघालो. आणि तसं बघायला गेलं तर आमच्या काळगावला 12 वाड्या आहेत आणि त्या 12 वाड्यांमधून एक आपली करपेवाडी. घरी जाताना हा मला व्ह्यू पॉइंट दिसला. म्हणलं शांत आणि थंडगार वातावरणात बसून वडापाव खाऊया. त्यानंतर घरी गेल्या गेल्या आपले भाऊ काय आपल्याला सुट्टी देत होते. त्यांचं म्हणणं असं की आज विसर्जन आहे, म्हटलं फटाके बिटाके काय आणले पाहिजे की नाही. घरी जाऊन बाप्पाच्या शेवटची आरती घेऊन आम्ही विसर्जनाची तयारी चालू केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.